नमस्कार. आरोग्य वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये केस गळती आणि केसांचं आरोग्य या समस्या मोठ्या प्रमाणात जागरण होऊ लागल्या आहेत. अकाली केस पांढरं होणं, अकाली टक्कल पडणं या सगळ्या केसांमुळे पूर्वी फक्त महिला या संदर्भात सजग असायच्या, परंतु हल्ली कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पुरुषांना सुद्धा त्यांची पर्सनॅलिटी चार्मिंग असणं, पर्सनॅलिटी चांगली दिसणं या संदर्भात ते देखील मोठ्या प्रमाणात सजग झाले आहेत. आणि आता अकाली केस पांढरे होणं, केसांच्या समस्या, टक्कल पडणं या सगळ्या गोष्टींमुळे पुरुष देखील मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पुरुषांना देखील या गोष्टी कन्सर्न करत असतात. केसांच्या समस्या, केसांचं आरोग्य या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर आहेत डॉक्टर गौरी बोरकर. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, पुन्हा एकदा आरोग्य वर्तमानमध्ये आपलं स्वागत. साधारणपणे डॉक्टर गौरी बोरकर यांच्याबद्दल माहिती द्यायची झाल्यास, डॉक्टर गौरी बोरकर गेल्या 22 वर्षांपासून फक्त आणि फक्त आयुर्वेदाची डेडिकेटेड प्रॅक्टिस करत आहेत. डॉक्टर गौरी बोरकर यांची 4 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्रिदोषांतक विडा, त्याच पद्धतीने इन्फर्टिलिटी, जलगाथा आणि PCOD या विषयांवरची त्यांची ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच पद्धतीने त्यांना ठाणे रत्न, वैद्यनाथ धन्वंतरी, सुश्रुत आयुर्वेद आयकॉन आणि आयुस्त्री स्त्री वैद्य पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आत्ता आपल्याबरोबर डॉक्टर गौरी बोरकर आहेत. मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की केस गळण्याची ही समस्यांची आहे, ही समस्या नेमकी काय आहे? बरोबर आहे. केसांचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना, त्यावेळेला कोणतं तेल लावू, कोणता शॅम्पू वापरू, असे सर्वसाधारण प्रश्न विचारले जातात. परंतु एवढ्या वरवर फक्त केसांच्या समस्या अवलंबून नसतात. आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात आणि त्यापैकी रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू असतात. त्यापैकी रसधातू असतो ना, त्यामुळे केसांना एक विशिष्ट लस्टर मिळत असतं. रक्त जर कमी झालं शरीरामध्ये तर केस गळणं हे आपल्याला दिसतं आणि म्हणूनच ॲनिमियासारख्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला केस गळतात हे दिसतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला केस चिकट होणं किंवा जास्त कोंडा होणं किंवा ज्याला आपण वेट कोंडा म्हणतो असं होणं, हे जे आहे हे मेदाशी रिलेटेड असतं आणि जनरली 40च्या दरम्यान ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात. 5वा धातू जो अस्थि आहे तर त्याच्यापासून साक्षात केस बनत असतात आणि म्हणून शरीरातला अस्थि म्हणजे धारण करण्याची क्षमता जर चांगली असेल तर केस चांगले राहतात. मज्जा जी आहे तर मज्जेचा मल म्हणून सुद्धा केसांची निर्मिती होत असते. ह्या 6व्या धातूचं सुद्धा महत्त्व तेवढंच आहे आणि म्हणूनच आपण संपूर्ण जर का 7ही धातू चांगल्या पद्धतीनं ठेवू शकलो ना, तर त्याचा परिणाम म्हणून असं होतं की आपल्या शरीरातले केस किंवा कुठल्याही, आपण केस म्हणल्यानंतर फक्त डोक्यांच्या केसांचा विचार करतो, पण पूर्ण शरीरावरती जे रोम असतात त्यांचाही परिणाम किंवा आपल्या डोळ्यांचे केस जे असतात, पक्ष्म ज्याला म्हटलं जातं, किंवा विशिष्ट आर्मपिटमधले केस किंवा जेनेटिल्समधले केस, ह्या प्रत्येकाची आरोग्य जी आहे ना ते ह्या सगळ्या धातूंवरती अवलंबून असतं. नक्कीच मॅडम, आत्ता आपण जी माहिती देत आहात ही माहिती अतिशय इम्पॉर्टंट आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या शरीराचं आरोग्य आणि केस गळती याचा कितपत संबंध असतो? आपल्या शरीरामध्ये जे काही विकार तयार होत असतात याचा केस गळतीशी संबंध असतो का? काय सांगाल? बऱ्याच वेळेला कसं दिसतं ना की केस गळतात म्हणून पेशंट येत असतो, पण आपण जेव्हा पेशंटची हिस्ट्री आपल्या दवाखान्यामध्ये घेतो तर त्यावेळेला काही वेगवेगळे आजार सुद्धा त्याच्या बरोबरीने पेशंटला असतात. मग ॲसिडिटीचा त्रास होतो का? हा, तो कधीतरी होतो असं म्हणून पेशंट उत्तर देऊन हे करत असतो. पण त्या आपल्या शरीरामध्ये पित्त जर वाढलेलं असेल तर केस गळत असतात, ॲसिडिटी असेल तर केस गळत असतात. बऱ्याच वेळेला आपण बघतो की टायफॉइड किंवा तत्सम ताप जे असतात की जे मुदतीचे ताप आपण ज्याला म्हणतो, असे होऊन गेल्यानंतर विशेष करून केस गळत असतात. केसांचं जे आत्ता आपण सांगितलं की अस्थिपासून केस तयार होत असतात, तर ही अस्थिधरा कला जी आहे ना ती मोठ्या आतड्यामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि हे मोठ्या आतड्याची सुरुवात किंवा ज्याला उंडूक म्हटलं जातं किंवा सिकम म्हटलं जातं तर ह्याच्याशी रिलेटेड असते आणि म्हणूनच टायफॉइडसारख्या आजारांमध्ये केस गळतात असं दिसतं. त्याच्याच बरोबरीनं IBSचा जे पेशंट असतात, आजकाल आपल्याला बरेच पेशंट IBSचे बघायला मिळतात, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हटलं जातं, तर अशामध्ये सुद्धा केसांची तक्रार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. इवन खूप जास्त विचार करणं, स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी ह्याचाही परिणाम केसांवरती होत असतो. आजकाल बऱ्याच वेळेला जे एक्झाम गोईंग स्टुडंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा केस गळणं, पांढरे होणं ह्याही तक्रारी खूप दिसत असतात. एकीकडे शारीरिक समस्यांमुळे अशा पद्धतीने केस गळती होत असताना दुसरीकडे हल्ली त्वचेचे विकार देखील मोठ्या प्रमाणात दिसतात. तर आपल्याला हे जे त्वचेचे आजार असतात याचा आणि केस गळती किंवा केसाचं आरोग्य यांच्याशी काही संबंध असतो का?
काय सांगाल? अगदी बरोबर आहे हा प्रश्न. याचं कारण काय ना, की एकतर केस म्हटल्यानंतर काहीतरी तेल लावणं आणि त्यांनी बरं व्हावं अशी एक अपेक्षा असते लोकांची, पण तसं होत नाही. आजकाल थोड्याशा गोष्टी बदलल्यात, त्याच्यानुसार लोकं सिरम किंवा ह्या गोष्टी लावतात. म्हणजे एक्सटर्नल ॲप्लिकेशन ह्याच्यापेक्षा स्किनची तुमची पोत कसं आहे, स्किनचं टर्गर कसं आहे, स्किनचे त्रास काही नाही येत नाही, ह्याही गोष्टींचा संबंध ह्या केसांशी असतो. कारण केस जो बाहेर पडतो ना, तो मूळतः त्वचेतनंच म्हणजे स्काल्प एरियामधनं जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला तसं असतं. सो केसांचे आजार बघत असताना त्याचा मूळ किंवा त्याचा त्वचेचे आजार हे सुद्धा बघावे लागतात. मग त्याच्यामध्ये काही वेळेला अगदी इंद्रलुप्तासारखे काही व्याधी असतात की ज्याला आपण मराठीमध्ये चाई पडणं असं म्हणतो किंवा टक्कल पडणं असं म्हणतो. सो त्या चाईमध्ये कसं असतं, हेअर फॉलिकलच बंद होऊन जातो. सो त्याच्यामुळे एकदा केस गळला की पुन्हा तिथून केस येत नाहीत. मग हेच जर का समजा फक्त स्काल्प एरियामध्ये होत असेल ना, तर एक वेळ ठीक आहे. काही लोकांना दाढीमध्ये किंवा मिशीमध्ये सुद्धा अशी चाई पडलेली दिसते. आणखीन एक चाईचा प्रकार वेगळा असतो ज्याला ॲलोपेशिया टोटालिस म्हणतात. हा पूर्णच वेगळा आजार असतो की पूर्ण शरीरावर एक पण रोम नसतो त्यामध्ये. मग ह्या पद्धतीच्या आजारांमध्ये विचार करताना विशिष्ट अगदांचा विचार किंवा विषसेवनांचा विचार ह्याही गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागत असतो. त्याच्याच बरोबरीनं काही पेशंट असे असतात की ज्याच्यामध्ये सोरायसिसची सुरुवात असते, मग त्याच्यामध्ये खूप जास्ती कोंडा असतो आणि केसांचा जो स्काल्प असतो तो रेडिश झालेला असतो. अशा वेळेला मग केस गळणं किंवा पुंजक्यामध्ये केस गळणं ह्या गोष्टी चालू होतात. त्यामुळे केस गळतात नुसतं म्हटल्यानंतर फोनवरती विचारलं, औषध दिलं, ह्याहीपेक्षा स्काल्प कसं आहे किंवा त्याच्यामध्ये इतर तक्रारी काय आहेत, हिस्ट्री काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना खूप सारं महत्त्व येत असतं. मॅडम, हल्ली कोंड्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. महिलांमध्ये तर ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असते. अनेकदा त्या फ्रस्ट्रेट होत असतात की हे केसांचा कोंडा या विषयावर आपण आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने उपचार करत असतो, काय सांगाल? अगदीच. कोंडा म्हटल्यानंतर एक दोन पद्धतीचे कोंडे आपण पेशंट तक्रारी घेऊन सांगत असतात. जसं की एक ड्राय डॅन्ड्रफ आहे आणि वेट डॅन्ड्रफ आहे. पण हा कोंडा होतोच का ह्याचाही विचार करायला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जी जी प्रत्येक सेल तयार होते ना, तिचं एक एज लिमिट असतं, त्याच्यानुसार ती डेथ होत असते. परंतु हे जर का एजिंग प्रोसेस किंवा सेलचा डेथ रेट जर वाढला तर जे आपण डेथ झालेल्या सेल्स असतात ना त्यालाच कोंडा असं म्हटलं तर पण ते जास्त प्रमाणात शेड ऑफ व्हायला लागल्यानंतर ते आपल्याला दिसायला लागतं किंवा दर्शनी यायला लागतं. मग त्याच्यामध्ये असं आहे की विचार करत असताना रसायनांचा विचार आयुर्वेदामध्ये आलेला आहे. जसं की म्हटलं की 7ही धातूंचा विचार ह्याच्यामध्ये केला जातो. आपण जर का तिखट खारट आंबट हे रस जास्ती प्रमाणात खात असू तर हे एजिंग फास्ट होत असतं. म्हणून मग केस लवकर पांढरं होणं किंवा केस दुभंगणं किंवा केसांमध्ये कोंडा होणं ह्या गोष्टी होत असतात. मग केसात कोंडा होतो याचा अर्थ शरीरामध्ये ड्रायनेस जास्ती आहे, शरीरामध्ये पोषण चांगलं होत नाहीये, या गोष्टींचा आपण विचार करत असतो. त्याच्यासाठी एक साधीशी गोष्ट म्हणजे खसखस जी असते ना ती सुद्धा आपण आपल्या नित्य दिनचर्येमध्ये दुधामध्ये भिजवून ती जर स्काल्प एरियाला लावली गेली तर त्याच्यातला जो पोषकांश आहे तो आपल्या स्काल्पला मिळत असतो आणि मग हा कोंडा कमी होत असतो. तसंच जर का वेट डॅन्ड्रफ झाला म्हटलं की चिकटपणा असतो आणि पेशंटचे केस पण गुंततात जास्ती. मग ह्याच्यामध्ये विशेष करून प्रमेहासारख्या व्याधींचा आम्ही विचार करत असतो की डायबेटीसची जी पूर्वरूप असतात शरीरात 10 वर्ष आधी हळूहळू ह्या गोष्टी घडत असतात. मग चिकटपणा येणं, केसांमध्ये गुंतणं ह्या गोष्टी व्हायला लागतात आणि एक वेट डॅन्ड्रफ व्हायला लागतो. मग अशा वेळेला मेदाचा लेखन करणारी काही विशिष्ट आपण औषधं देत असतो. त्यामध्ये दात घासणं ह्याच्यापासून ते अगदी दिनचर्येमधले आपण प्रत्येक स्टेप्स म्हणतो, आंघोळीच्या वेळेला उद्वर्तन वापरणं, ह्या गोष्टी जर केल्या गेल्या ना तर हे वेट पद्धतीचे किंवा ओला कोंडा ज्याला म्हणतात हे कमी यायला मदत होत असते. तर केसांचं आरोग्य, केसांच्या समस्या या संदर्भात आत्ता आपण डॉक्टर गौरी बोरकर यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडमशी जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर आत्ता जे नंबर दिलेले आहेत त्या क्रमांकाशी तुम्ही संपर्क साधा. आपल्याला निश्चितपणे डॉक्टर गौरी बोरकर यांची अपॉइंटमेंट घेता येईल, अर्थात त्यांच्याशी बोलता देखील येईल. आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस नगरसेविका सौ एकता भोईर, नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने विनम्र अभिवादन. सर्वसामान्य मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस पुनश्च एकदा नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने विनम्र अभिवादन. हॉटेल शामियाना, येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना व्हेज, नॉन व्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की याना.
अधिराज बुटीक ब्रायडल वेअरचा 50% सेल. काय 50% सेल? हो 50% सेल. अहो काही काय, अहो अगदी खरं आहे. अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे 25 नव्हे तर चक्क 50%चा बंपर सेल. अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्रायडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही. तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9987183839. अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे. नगरसेविका सौ निर्मलाताई कणसे आणि श्री शरद कणसे यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. मराठी माणसाच्या मनामध्ये अस्मितेचा हुंकार जागवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस पुनश्च एकदा विनम्र अभिवादन. Shobha Medico, flat 18% discount on branded medicines. We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call शोभा मेडिको 9859861818. शोभा मेडिको. सर्वसामान्य मराठी माणसामध्ये अस्मितेची फुंकर घालणारे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या जयंतीदिनानिमित्त नगरसेविका सौ मालती पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस नगरसेविका सौ मालती पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने विनम्र अभिवादन. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. केसांची गळती, केसांच्या समस्या, केसांचं आरोग्य या संदर्भात आज आपण डॉक्टर गौरी बोरकर यांच्याशी बातचीत करत आहोत. डॉक्टर गौरी बोरकर यांच्याशी बातचीत करण्यासाठी आत्ता काही क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेत, त्या क्रमांकांशी आपण संपर्क साधू शकता. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असते. या सगळ्या ज्या समस्या आहेत यासाठी आयुर्वेदामध्ये कुठल्या प्रकारचे उपचार दिलेले आहेत, कशा प्रकारचा आहार आयुर्वेद सुचवतं? बऱ्याच वेळेला असं असतं की माझ्या बाबांचे 30 केस पांढरे झाले होते, म्हणजे माझेही होतील. किंवा टिपिकल मेल टाईप बाल्डनेस असतो की ज्याला डोक्यावरती चंद्र उगवणं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीच्या गोष्टी असतात, तर त्याचाही संबंध याच्यामध्ये येत असतो. किंवा काही वेळेला असं असतं की जसं आपण ॲलोपेशिया म्हटलं की इंद्रलुप्त किंवा विशिष्ट भागामधले केस आपोआपच न घेऊन जाणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर त्याचा जेनेटिक परिणाम येतो आणि म्हणून मग पुढच्या जनरेशनचे केस तसेच होतात असं म्हटलं आता. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला कुठलंही जोडपं कन्सीव्ह होण्याच्या दृष्टीने विचार करताना आणि असे जर का काही तक्रारी त्यांना असतील तर त्यासाठी विशिष्ट शोधन पंचकर्म असतात, जसं की वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे. या गोष्टी करून जर का कन्सीव्ह केलं गेलं ना, तर मग नेक्स्ट जनरेशनमध्ये सेम तक्रारी
रिपीट होत नाहीत, हा सुद्धा आपल्याला अनुभव आहे. त्याच्यानंतर दुसरी अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आता समजा असं आहेच आहे, परंतु आत्ता तो मुलगा किंवा ती मुलगी आपल्या समोर आली आणि आधीच्या जनरेशनमध्ये हे प्रॉब्लेम होते असं सांगितलं, तर मग या ठिकाणी आपल्याला काय करता येऊ शकतं, तर त्याच्यासाठी त्या मुलाचं काही विशिष्ट पंचकर्म करून घेणं, जसं शोधन पंचकर्म की वमनाने कफाचे दोष घालवून टाकणं, विरेचनाने पित्ताचे दोष घालवून टाकणं, ह्या गोष्टी करता येतात. आणि त्याच्याच बरोबरीनं दिनचर्या व्यवस्थित ठेवणं, सहाही रस नित्य घेणं, नित्यम सर्व रसाभ्यासासात बलवर्णकराणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच सगळे आपल्या शरीरामध्ये आहारामध्ये रस गेले पाहिजेत. फक्त मला गोड आवडतं म्हणून मी गोडच खाईन किंवा तिखट आवडतं म्हणून तिखटच खाईन असं करून चालणार नाही, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आता तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये ओझरता उल्लेख केलेला आहे तो पंचकर्माचा. पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदामध्ये केसांच्या समस्यांच्या संदर्भात पंचकर्म चिकित्सा आपण कशा पद्धतीने करू शकतो, कुठली पंचकर्म यासाठी आपण वापरत असतो? कसं आहे की पंचकर्म म्हटल्यानंतर काही प्रोसिजर्स आहेत त्याच्यामध्ये की ज्या वैद्याच्या किंवा आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरच्या देखरेखीखालीच करायला हव्यात. कुठेतरी स्पामध्ये किंवा कुठेही जाऊन आपण एखादं काहीतरी शिरोधारा करून घेतली म्हणजे पंचकर्म केला असा अर्थ नसतो त्याचा. पंचकर्म करत असताना शरीरातले दोष घालवून टाकणं की ज्या कारणामुळं केस गळतायत त्याच्या दृष्टीने विचार केला जातो. तसं वमन आणि विरेचनाच्या बाबतीत सांगितलं तर तसंच बस्तीचा सुद्धा परिणाम केसांमध्ये खूप चांगला येत असतो. काही पेशंट जे आपण म्हटलं की IBS सारख्या तक्रारी असतात आणि केस गळत असतात किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असतं आणि केस गळत असतात, अशा वेळेला बस्ती जर का घेतला गेला तर जी पुरीषधरा कला किंवा मलधरा कला की ज्याच्यापासून अस्थीचे पोषकांश बनतात तर ती चांगली व्हायला लागते आणि मग त्याच्यानंतर केस गळणं थांबतं. मग ह्यामध्ये विशेष करून क्षीरपाक बस्ती ज्याच्यामध्ये पंचतिक्त घृत वापरलेलं आहे, अशा पद्धतीचे बस्ती आपण आपल्या पेशंट्समध्ये दवाखान्यात देत असतो. त्याच्याच बरोबरीनं जे ॲसिडिटीचे पेशंट्स असतात किंवा रिकरंट पित्ताचा त्रास होत असतो, डोकं दुखत असतं, मायग्रेन असतं आणि केस गळत असतात, अशा पद्धतीच्या पेशंट्समध्ये नस्याचा खूप चांगला परिणाम येतो. तसंच ज्या वेळेला स्टुडंट्स विशेष करून खूप अभ्यास करत असतात, स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी असते आणि म्हणून जर केस गळत असतील तर त्याची दुसरी काही विशिष्ट नस्य देता येत असतात, जसं की संज्ञास्थापन नस्य आहे, ते आपण आपल्या पेशंट्समध्ये वापरत असतो आणि त्याचा परिणामसुद्धा खूप चांगला दिसतो. त्याच्याच बरोबरीनं आणखीन काही विशिष्ट पंचकर्म आहेत की जसं इंद्रलुप्त किंवा चाई पडणं आपण म्हटलं, त्याच्यामध्ये जलौका म्हणून असतात म्हणजे लीच थेरपी, हे जर का तिथे केलं गेलं ना तर नव्याने पुन्हा ते टक्कल पडल्यासारखं किंवा जे तुळतुळीत झालेला स्काल्प असतो ना तिथनं केस यायला मदत होत असते. सो पोटामध्ये औषधं घेणं आणि त्याच्या बरोबरीने पंचकर्म करणं, ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खूप महत्त्वाच्या राहतात. आणखी एक प्रश्न आहे मॅडम की प्रेग्नन्सी ज्यावेळेस होते, डिलिव्हरी ज्यावेळेस होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये केस गळती दिसून येते. महिलांमध्ये हे एक चिंतेचं कारण असतं, कारण प्रेग्नन्सीनंतर सुद्धा त्यांना त्यांचे जॉब्स करायचे असतात, बाकी सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्या ठिकाणी प्रेझेंटेबल असणं गरजेचं असतं. अशा वेळेस ज्यावेळेस प्रेग्नन्सीनंतरची जी केस गळती असते या संदर्भात आपण काय उपचार करतो? बरोबर. जसं आपण म्हणतो ना की केसांच्या समस्या मेल आणि फिमेल दोन्ही पेशंट्समध्ये खूप प्रमाणात सापडतात. इवन इंद्रलुप्त किंवा चाई पडणं हे विशेष करून जेंट्स पेशंट आपल्याकडे हे तक्रारी घेऊन येतात. तर तसंच प्रेग्नन्सीच्या काळामध्ये किंवा पोस्ट डिलिव्हरी ह्या स्टेटसमध्ये सुद्धा विशिष्ट केस गळण्याच्या तक्रारी घेऊन स्त्रिया येत असतात. मग अशी कारणं काय असतात, तर बऱ्याच वेळेला असं असतं ना की ज्या वेळेला प्रेग्नन्सी आहे त्यावेळेला त्याची डिमांड जास्ती आहे पोषणाची आणि तेवढा जर आहार घेतला नाही गेला किंवा पोषक आहार नाही घेतला गेला, आजकाल आहार म्हटल्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी आवडतात त्या घेत असतो, पण पोषकता आहे की नाही त्याच्यामध्ये हा भाग सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. आणि ते जर का नाही घेतलं गेलं ना तर मग बेबी जे आहे ते ॲट द कॉस्ट ऑफ मदर त्याला पाहिजे ते नरिशमेंट घेतच असते आणि म्हणून आईला काय व्हायला लागतं की मग लक्षणं दिसायला लागतात, केस गळायला लागतात. विशेष करून गर्भिणी अवस्थेमध्ये बऱ्याच स्त्रिया स्वतःची चांगली काळजी घेतात आजकाल, कारण की आता बऱ्यापैकी तसा अवेअरनेस आहे. पण पोस्ट डिलिव्हरी मात्र काय व्हायला लागतं की सगळं लक्ष बाळामध्ये आणि स्वतःकडे लक्ष नाही, म्हणून विशेषतः 5व्या महिन्यामध्ये म्हणजे बाळ जेव्हा 5 महिन्याचं होतं ना तर त्यावेळेला हे केस गळणं जास्त प्रमाणामध्ये दिसतं. मग अशा वेळेला काही विशिष्ट शोधन म्हणजे गर्भाशय शोधन करणं, कारण की हॉर्मोन्सचा संबंध सुद्धा ह्या केसांशी असतो आणि म्हणून जे पिरियड नंतरचे स्राव आहेत ते व्यवस्थित होऊन जाणं, त्याच्यानंतर पोषक अंश शरीरामधले वाढणं, यासाठी प्रवाळ पंचामृतासारखी औषधं वापरणं, कामदुधेसारखी औषधं वापरणं, ह्याही गोष्टी केल्या जातात. आणि त्याच्या बरोबरीनं काही विशिष्ट कल्प आपण वापरत असतो, जसं दुर्वा कल्प आहे किंवा काही विशिष्ट औषधं जसं जटामासी फांट आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये किंवा पोस्ट डिलिव्हरी या काळामध्ये जे केस गळतात ना त्याच्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होत असतो. माझा पुढचा प्रश्न देखील महिलांशी संबंधित आहे. मेनोपॉजचे जे एज असतं, वय असतं, या वयामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला केस गळती दिसत असते.
या संदर्भात आपण कशा पद्धतीने उपचार करतो? बरं, जसा आत्ता आपण म्हटलं की पोस्ट डिलिव्हरी, त्याचप्रमाणे हार्मोनल चेंजेस होणारा एक काळ म्हणजे मेनोपॉझल एज. आणि ह्या पेरीमेनोपॉझल एजमध्ये कसं होत असतं की मूड स्विंग्स असतात, पित्त वाढत असतं, चिडचिड होत असते आणि त्याच्याबरोबरीने केस गळणं आणि त्याच्याच बरोबरीने केस खूप मोठ्या प्रमाणात पांढरे होणं हा सुद्धा भाग जास्त प्रमाणात चालू व्हायला लागतो. मग अशा वेळेला लघुमालिनी वसंतासारखं औषध आपण पेशंट्समध्ये आपल्या वापरत असतो किंवा काही नस्य त्याच्यामध्ये उपयोगी पडत असतात की जसं सूत अनंतेचं नस्य आपण अशा पेशंट्समध्ये देत असतो. सो ह्याचा परिणाम जो आहे ना तो याप्रमाणे केस गळणं आणि त्याच्या बरोबरीने खूप मोठ्या प्रमाणात पांढरे होणं ह्याहीसाठी होत असतं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की केस पांढरे होतात तर आता काय करू, किंवा त्याचंही टेन्शन बायकांना बरंच असतं आणि मग केस गळायला लागतात. मग अशा वेळेला काही विशिष्ट रंगद्रव्य ज्याला म्हणतो, आजकाल आपण बरेच वेगवेगळे हेअर डाय किंवा हेअर कलर्स बघतो, पण त्याच्या ठिकाणी काही नॅचरल हेअर कलर्स असतात की जसं निलिका किंवा निलिनी ज्याला म्हटलं जातं, किंवा दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये माका जो आहे तो सुद्धा केसांना उत्तम रंग देण्यासाठी कारणीभूत असतो. तसंच हिरडा किंवा रंगारी हिरडा आहे तो सुद्धा केसांच्या रंगासाठी उपयुक्त असतो. पण अगदी तुम्हाला काळेभोर असे छटा जी आहे ना ती जी तुम्हाला टिपिकल केमिकल ह्याने दिसते, तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला केमिकल सारखा मिळत असतो आणि स्काल्पवरती पण त्याचे परिणाम दिसतात. विशेषतः या काळामध्ये हेअर कलर लावल्यानंतर खूप केस गळतात असेही पेशंट आपल्याकडे येत असतात. मग अशा पेशंट्समध्ये आपण काही विशिष्ट अगद औषधं वापरत असतो की त्याच्यामध्ये दूषी विषारी अगदासारखं औषध आहे किंवा सर्पविषनाशक वागू आहे. ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर हे अगद जे आहेत ना तर काम करतात आणि शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम करतात. केस गळती, केसांचं आरोग्य या संदर्भात आपण आत्ता डॉक्टर गौरी बोरकर यांच्याशी बातचीत करत आहोत. डॉक्टर गौरी बोरकर यांचे स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत. जर तुम्हाला त्यांच्याशी बातचीत करायची असेल, सल्ला हवा असेल तर निश्चितपणे आपण या क्रमांकांवर संपर्क साधू शकता. आपण पुन्हा भेटतो आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.vatc.gov
www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. केसांची गळती, केसांचं आरोग्य या संदर्भात आपण डॉक्टर गौरी बोरकर यांच्याशी आत्ता बातचीत करत आहोत. त्यांचे नंबर देखील स्क्रीनवर दिलेले आहेत, आपण त्यांच्याशी डेफिनेटली संपर्क साधू शकता. मॅडम, आत्ता बोलता बोलता आपण शॅम्पू त्याचप्रमाणे इतरही सौंदर्य प्रसाधनांबद्दल बोलतो आहोत. हे जे बाजारातले शॅम्पू असतात, सौंदर्य प्रसाधनं असतात, या सगळ्याचा केसांवर कशा पद्धतीने आपला परिणाम होत असतो? बरोबर. कसं आहे ना, की बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे तेल लावलं की मी बरी होईन किंवा माझे केस गळायचे थांबेन किंवा हा शॅम्पू लावला की अँटी डॅन्ड्रफ आहे वगैरे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात काही कंटेंट्स असतात, नाही असं नाही, पण सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये नॅचरल काय आहे हे सुद्धा बघणं खूप गरजेचं राहतं. वेगवेगळे नुसती तेलं लावून किंवा आत्ता आपण बरीच त्याची कारणंसुद्धा बघितली, केसांच्या तक्रारी ज्या कारणांमुळे होतात, तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट शरीराचे आजार असणं किंवा ॲसिडिटी असणं किंवा IBS असणं किंवा स्ट्रेस असणं, ह्याही गोष्टींचा संबंध असतो. सो केस गळतात म्हणून फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशन करून फक्त उपयोग होणार नाही आहे, हे मात्र निश्चित ध्यानात ठेवायला पाहिजे. दुसरा अजून एक मुद्दा मला ह्याच्यामध्ये सांगावासा वाटतो की केस निश्चितच सौंदर्याचं एक लक्षण म्हणून आहे, नाही असं नाही, परंतु ते आरोग्याचं पण लक्षण आहे, हे सुद्धा ध्यानात आपण घ्यायला पाहिजे. सो फक्त बाहेरून लावून केस दिसत आहेत कसे, ह्याच्यापेक्षा केसांची स्ट्रेंथ कशी आहे, त्याचं आरोग्य कसं आहे, तुमचं इंटरनल शरीरामध्ये आरोग्य कसं आहे, स्वास्थ्य ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, समदोष समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे केसांत तुम्ही अगदी काय काय लावून छान दिसतात, पण तुम्हाला आतून माहिती आहे की नाही येत हे, म्हणजे नुसतं एक्सटर्नल केलं तर ह्यालाही अर्थ नसतं. सो केसांचं आरोग्य चांगलं राहावं ह्याच्यासाठी संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं ठेवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आत्ता तुम्ही तुमच्याच विवेचनामध्ये, तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की हेअर कलरच्या संदर्भात आयुर्वेदामध्ये काही नैसर्गिक गोष्टी आहेत. थोडंसं विस्ताराने सांगा. बरोबर. आत्ताच मी काही औषधांची नावं घेतलेली होती, तर त्याच्यात एक मला केस नक्की सांगायची वाटते. आपल्याकडे एक साधारण 40-45 वयाची स्त्री येत होती, केस खूप गळतात म्हणून, आणि झोप लागत नाही, स्ट्रेस असतो किंवा मुलं आज टीनेजर आणि हे सगळे तक्रारी होत्या. मग त्याच्यामध्ये एक जटामावसी म्हणून द्रव्य असतं, त्याचा त्याला फांड चालू केला होता आणि बाकीची औषधं चालू केलेली. तर केस गळणं हा एक मुद्दा राहिला. झोप चांगले लागायला लागले तिला, त्याच्यानंतर केस वाढायला लागले जे गळत होते ते, आणि केसांचा रंगसुद्धा काळाभोर झाला. तर ह्याही गोष्टींचे परिणाम येतात. जसं एक्सटर्नली ॲप्लिकेशन करून, जसं रंगारी हिरडा किंवा माका किंवा निळी ह्या वनस्पती लावून केसांना रंग देणं हा भाग आहे ना, तसाच अजून एक महत्त्वाचा भाग रसायन कर्म म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्वम वयसी मध्यमेवा असं म्हटलेलं आहे की हे सुरुवातीलाच आपण करायला पाहिजेत, वयाच्या 30ला 40ला 25ला. कशासाठी? तर शरीरातले सगळे धातू घटक जर चांगले राहिले ना, तर संपूर्ण शरीर रिज्युविनेट होतं किंवा अँटी एजिंग ज्याला आपण म्हणतो, या गोष्टी होत असतात. सो केसांचा रंग हा भाग जो आहे ना, तो वार्धक्याकडे झुकणं किंवा सोनेरी त्याला किंवा रुपेरी कडा येणं असं आपण म्हणतो, पण ती जर का नको यावी किंवा उशिरा यावी असं वाटत असेल ना, तर च्यवनप्राशसारखं औषध किंवा नारसिंह रसायनासारखं औषध हे आम्ही वैद्य लोक ह्याच्यासाठी वापरत असतो. आणि हे दिल्यानंतर काय होतं की एजिंग फास्ट होत नाही आणि पर्यायाने मग केस उशिरा पांढरे होतात. पांढरे होणारच नाहीत असं काही माझं म्हणणं नाही आहे, परंतु 30शीत 25शीत ह्या गोष्टी नाही दिसायला पाहिजेत. पूर्वी जर बघितलं तर आजी लोकांचं 60-70च्या वयाला केस पांढरे होत होते. हे का होत होतं? तर हे रसायन सेवनामुळं. सो असं योग्य पद्धतीनं रसायन सेवन आपण आपल्या दवाखान्यामध्ये पेशंट्समध्ये सुद्धा वापरत असतो, त्याचाही परिणाम खूप चांगला येत असतो. मॅडम, जाता जाता अगदी शेवटचं थोडक्यात उत्तर द्या की ओव्हरऑल केसांची काळजी कशी घ्यावी? हे अगदी महत्त्वाचं आहे की तुम्ही डेली काय करताय ना, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे लवकर उठलं पाहिजे, दिनचर्या जी आहे ती फॉलो करायला पाहिजे. लवकर उठल्यानंतरच शरीरामध्ये आरोग्य किंवा स्वास्थ्य प्राप्त होत असतं. नित्यम सर्व रसाभ्यास हा सगळ्या रस आपल्याला घेतले गेले पाहिजेत. नित्य व्यायाम केला गेला पाहिजेत. काही विशिष्ट प्राणायाम आहेत, जसं शीतली आणि शीतकारी आहेत, जे पित्ताचं शमन करत असतात. त्याच्यामुळे शरीरामध्ये पांढरे होणं, केस गळणं या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे प्राणायाम आणि व्यायाम या गोष्टी नित्य करायला हव्यात. तसंच काही गोष्टी ज्या अभ्यास आणि हे जे आहे, तर त्याचं मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट ह्या गोष्टी नीट करायला पाहिजेत. आणि त्याच्याच बरोबरीनं रात्री झोपताना जटामावसी किंवा इतर जी द्रव्य असतात ह्या पद्धतीनं जर घेतलं गेलं तर स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी ह्या सगळ्याच्याच बाबतीतनं मुक्त होऊन आपण केसांचं सुद्धा आरोग्य खूप चांगलं राखू शकतो.
तर या होत्या डॉक्टर गौरी बोरकर. डॉक्टर गौरी बोरकर यांनी आज आपल्याला केसांची गळती, केसांचं आरोग्य या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. स्क्रीनवर त्यांचे क्रमांक आहेत. जर आपल्याला देखील या संदर्भात काही माहिती हवी असेल, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल, तर या क्रमांकांवर डेफिनेटली संपर्क साधा. डॉक्टर गौरी बोरकर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.